यंदा तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय आणि त्याचा परिणाम धरण क्षेत्रांवर होतोय, धरण प्रकल्पांवर होतोय। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातल्या खडकी लघु प्रकल्प यंदाच्या तीव्र तापमानामुळे एप्रिल अखेरीस कोरडा ठाक पडलाय आणि त्यामुळे परिसरातील पाणी पातळी कमालीची खालावली आहे। यामुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। राज्यातील या वर्षीचा उन्हाळा अधिक तीव्रतेचा असल्यामुळे या वर्षीला जलसंकट लवकरच निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या आहे वाशिमच्या खडकी धरणावर आणि आपण मागे बघू शकतो हे खडकी धरण पूर्णतः 0% या धरणामध्ये जलसाठा असल्याचं चित्र आहे। पूर्णतः हा कोरडा ठाक झाल्याचं चित्र सध्या आपल्याला या धरणामध्ये पाहायला मिळतंय। वाशिम जिल्ह्यात जवळपास 75 लघु प्रकल्प आहेत, त्यापैकी 28 पेक्षा अधिक लघु प्रकल्प आहेत ते कोरडे ठाक झाले आहेत। त्यामुळे पाण्याची भीषण टंचाई सर्वीकडे जाणवायला लागलेली आहे। शेतीचा प्रश्न असेल, यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, यासह वन्यजीव प्राणी असतील किंवा जे जनावर असतील यांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे। इतका मोठ्या प्रमाणात पाणी उपसा झालेला आहे, याकडे मात्र या संबंधित विभागाचं दुर्लक्ष झाल्याचं चित्र आहे। आज जर चित्र पाहायला गेलं तर 0% जलसाठा असल्यामुळं दाही दिशा फिरण्याची वेळ वन्यजीव प्राण्यांना आणि जनावरांना यासह माणसांना इथं याची अनुभूती येताना दिसतंय। या विभागाने, संबंधित विभागाने याकडे जर लक्ष देऊन जर काही जलसाठा राखीव जर ठेवला तर ही भटकंतीची वेळ वन्यजीव प्राण्यासह नागरिकांनाही येणार नाही, असं एक चित्र पाहायला मिळतंय। आणखी पूर्ण मे महिना पूर्ण बाकी आहे आणि त्यात अल निनोचा जो एक इशारा देण्यात आलेला आहे, त्यामुळं हा उन्हाळा अधिक तीव्र होते की काय असा प्रश्न आता निर्माण व्हायला लागलेला आहे। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम।